आज आपण विठ्ठलराव वैद्य मुक्काम कुसळी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या शेतात विना नांगरणी शून्य मशागत SRT तंत्रज्ञानाने घेतलेल्या पिकाच्या क्षेत्रात आहोत. तूर काढल्यानंतर त्यांनी बाजरी घेतली, मका घेतली. मकाचं आता कितवं पीक आहे विठ्ठलराव? आता हे 5व्या वर्षातलं मला वाटतं 90वं पीक असलं आता हे 5व्या वर्षातलं 90वं पीक आहे. आणि आज असं आमचं भाग्य आहे की विना नांगरणी शून्य मशागत शेती तंत्रज्ञानाचे जनक प्रताप काका चिपळूणकर आज स्वतः ह्या शेतात आज भेट द्यायला आलेले. म्हणजे आमच्यासाठी हे ब्रह्मदेवाच्या किंवा इंद्रदेवाच्या स्वरूपात आज आमच्या इथे अवतरलेले आहेत. त्याबद्दल मी चिपळूणकर काकांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला काय वाटलं याची प्रतिक्रिया द्यावी. मी मका बघितल्यानंतर एकदम चकित झालो. एवढं सुंदर मक्याचं पीक आजपर्यंत काही मला बघायला मिळालं नव्हतं. आणि वैद्य साहेबांच्याकडे गेली 5 वर्ष बिना नांगरता SRT पद्धतीने हे पीक घेतले गेले तर अतिशय सुंदर पीक दिसतंय. 3-4 मक्यातल्या आणि इकडच्या 3-4 मक्यातल्या मुळ्या एकमेकात जुळून त्याचं कापड विणल्यासारखं जाळं विणलं गेलंय खाली. आणि म्हणून हे एवढं पीक उभारते. नुसते एका पिकाच्या मुळावर उभारत नाही. तुम्ही जर एकरीच ठेवलं कुठेतरी तर ते पडून जाईल. त्याला एकमेकाचा आधार असा मुळाचा एकमेकाचा लागतो. आपल्या दृष्टीने काय आहे, मुळाचं खत सगळ्यात मोठं. मग ह्या एवढा पसारा जर जागेला तसाच राहिला तर जमीन तुम्हाला नांगराची काय गरज आहे. हे सगळं मुळाचा पसारा आपोआपच वाळला की पोकळ 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 होते. सगळं जमीन एकदम सच्छिद्र होऊन जाते. आणि हे सहजीवनासारखं सुद्धा झालं ना, सहजीवन की एकमेकांच्या मुळे एकत्र झाले. म्हणजे ते सहज, कारण सहजीवनावर कुठंच बोललं जात नाहीये काका. सहजीवनावर बोललं जात नाही. हा मुळाचा पसारा बघितल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा असं वाटायचं की ह्याचं खोड काय जमिनीत एवढं जे राहते त्याच्यामुळे जमिनी सुपीक होत आहे. प्रचंड मुळाचा विस्तार आहे ह्याच्या जीवावर त्या जमिनी सुपीक होतात. म्हणजे अवशेष तसेच ठेवणे याच्यातून सिद्ध झाले वैज्ञानिक दृष्ट्या. नवीन जनरेशनला शास्त्र लागतं काका. शास्त्र लागतं. शास्त्र नाही तर ते म्हणतात तुमच्या काळात काही होतं आम्हाला का शहाणपणा शिकू. लोक आजकाल एवढं बोलणारे लोक आहेत सगळे. आपण नांगरून टाकल्यामुळं आपल्याला ह्यातलं काही कळत नाही की बाबा मुळाचा पसारा किती मोठा आहे, किती बाजूला पसरलेला आहे, ते खाली कसं त्याचं जाळं विणलेलं असतं. एकतर ताकदवान जाळं विणलेलं असते खाली सगळ्यांनी. आपण ते नांगरून अगदी मोडून ते चुरा करून टाकतो. इथे त्या जमिनीच्या दृष्टीने त्याचं मूल्य कमी होऊन जातं. अगदी तुम्ही उचलून दसकट म्हणून बाहेर नाही फेकली तरी चुरा करण्यामध्ये खूप मोठं नुकसान. म्हणजे हलवा हलव बंद करणे. हलवा बंद, त्याचे तुकडे झाले नाही पाहिजे. ते जसं अखंड वाढले त्याच अवस्थेमध्ये कोणताही जखम न होता तसंच राहिलं पाहिजे. जखम झाली म्हटलं की कुजवणारी दृष्टीला आत जायला वाव मिळते. ते लवकर कुजवून टाकते. लवकर कुजवणं आपल्या दृष्टीने बरं नाही. मग जर वापरा पण कुठं वापरायचं. आता ह्यांच्या गायी आहेत आणि एप्रिल महिन्यात चालू आहे. पुढल्या महिन्यात मला खत रानात टाकायचंय आणि ते अजून कुजलेलं नाही. आता काय करू. त्यावेळेस त्याचं डिकम्पोजर वापरा. पण हे रानात आपल्या ह्याच्यामध्ये हळू जितकं कुजेल तेवढं चांगलं आहे. डिकम्पोज हे तर अजिबात नव्हतं. आपल्याला नको. निसर्ग नियम असेल त्याचा जो जीवाणू काम करतो. आणि येताना बघत आलो तसं इतकं सुंदर पीक कुठेही दिसलेलं नव्हतं. त्यामुळं वैद्य साहेबांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि आज मी ह्या प्रसंगी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की बुवा तुम्हाला तंत्रज्ञान कोणतं वापरायचं वापरा. सेंद्रिय करा, रासायनिक करा, विषमुक्त करा, पण जमिनीची हलवा हलव कुठंतरी थांबणं गरजेचं. जर ह्याच पद्धतीने जमिनीची हलवा हलव चालू राहिली तर गुगल म्हणते की आपलं आयुष्य जमिनीचं 25 वर्ष. आमच्यावर भरोसा ठेवू नका, कारण माणसावर भरोसा संपलेला आहे. गुगलवर तुम्ही AI वालेत, नवीन जनरेशन AI वाले, पण कानात आणि डोळ्यात 4 बोटं अंतर असतं.
जेव्हा मी 84 साली शेती करायला आलो, आमच्या वाखरावरच्या गाड्यांनी मला सांगितलं की भाऊ डोळ्यांनी पाहाव, कानाने ऐकू नये. तर तमाम महाराष्ट्रातल्या बागायतले असतील, कोरडोचे असतील, तमाम शेतकरी बांधवांना आमची एवढीच विनंती आहे, कुठेही जा, महाराष्ट्रात जिथं कुठं चालले, ज्यांना जवळ असेल तिथं जा, पण हे जर तंत्रज्ञान वापरूनच शेती टिकणार आहे. बाकी तुम्हाला शेतीत आता टिकू शकत नाही आणि उत्पादनावरचा खर्च कमी होणं हाच आपला निव्वळ नफा आहे. योगायोग आला दादासोबत, प्रताप काकासोबत, जोशी काका, आमचे डॉक्टर साहेब, पाहुणे शेळके साहेब आणि चिनगारे साहेब यांनी आज माझ्या शेतीला येऊन भेट दिली. मी माझ्यातर्फे त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद.